भारतीय रेल्वेने आज एक ऐतिहासिक पाऊल पुढे टाकले आहे. देशातील तब्बल 99% रेल्वे नेटवर्क आता विद्युत प्रवाही झाले आहे. जुलै 2025 पर्यंत एकूण 69,800 किलोमीटर रेल्वेमार्गांपैकी केवळ 698 किलोमीटर इतकाच भाग अविद्युत राहिला असून उर्वरित सर्व मार्ग विद्युतीकरणाच्या छायेखाली आले आहेत. रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की मार्च 2026 पूर्वी 100% विद्युतीकरणाचे लक्ष्य गाठले जाईल. हे यश मिळाल्यामुळे भारतीय रेल्वेचे नाव जगातील सर्वाधिक वेगाने प्रगती करणाऱ्या हरित वाहतूक व्यवस्थांमध्ये घेतले जात आहे. या विद्युतीकरणामुळे डिझेल इंजिनवर असलेले अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. डिझेलऐवजी विजेवर धावणाऱ्या गाड्या आता अधिक वेगवान, किफायतशीर आणि पर्यावरणपूरक ठरणार आहेत. इंधनाच्या खर्चात मोठी बचत होईल आणि कार्बन उत्सर्जन घटेल. यामुळे केवळ रेल्वेच्या आर्थिक व्यवस्थेलाच नाही तर आपल्या देशाच्या पर्यावरणालाही मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवाशांना वेळेवर सेवा, अधिक वेगवान गाड्या आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळेल. भारतीय रेल्वेचे हे ऐतिहासिक यश प्रवाशांच्या सुरक्षित आणि आधुनिक प्रवासाच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे. जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक असलेल्या भारताने इतक्या मोठ्या प्रमाणात विद्युतीकरण करून जागतिक स्तरावर आदर्श घालून दिला आहे. त्यामुळे भविष्यातील रेल्वे प्रवास अधिक सोयीचा, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक होणार असून हरित भारताच्या स्वप्नपूर्तीत भारतीय रेल्वेचा मोलाचा वाटा ठरणार आहे. प्रवाशांनो, आता तुमचा रेल्वे प्रवास केवळ आनंददायीच नाही तर निसर्गाच्या दृष्टीनेही हितकारक ठरणार आहे.